स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करतो। आपण आलात वेळात वेळ काढून। आज पत्रकार परिषद घेण्यामागचा एक असा उद्देश आहे की निवडणुका 30-40 दिवसावर मतदान आलेलं आहे, 50 दिवसावर मतदान आलेलं आहे। ज्यांना कधी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीचं दार ओलांडता आलं नाही अशी मंडळी बेछूट आरोप करत सुटलेली आहे। मग बेछूट आरोप काय असावेत? भ्रष्टाचार, गणपतीवर घेतलेले सांस्कृतिक कार्यक्रमावर टीका आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर संध्याकाळी येऊन बरीच मंडळी भेटते, आमच्या गणपतीला पट्टी द्या, आमची ही बदली करून द्या, हे अनुदान आले, तुमचे आभार, वैयक्तिक येऊन आभार मानतात। कारण अनेक जणांचे आम्ही ह्या सो कॉल्ड जी पुढारी त्यांचे आम्ही बुरखे फाडू शकतो, पण लोकशाहीला मानणारे, संकेत मानणारे धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना काही आचारसंहिता पाळली पाहिजे, ह्या सदहेतूनं आम्ही कुणाचंही नाव घेणार नाहीत आणि नाव घेऊन आमची जीभ आम्ही विटाळणार नाहीत। त्याचं कारण असं आहे की एका उंचीवर गेलेला नेता ज्यावेळेस असतो, कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, आत्ताच्या राजकारणातली शरदराव पवार साहेब असतील, यांच्यावर जरी कुणी वैयक्तिक टीका केली तर ह्या मंडळीनं कधी केली नाही। मुंडे साहेब याची दखल सुद्धा घेतली नाही, कारण जनता आणि नेता ह्यांचं जे मायलेकराचं अतूट नातं आहे, चिखला मातीचं नातं आहे, ही नाळ कधीही न तुटणारी आहे। कारण धनंजय मुंडे साहेबाचं ऑफिस वाल्मिकांना कराड यांच्या नेतृत्वाखाली अनेक आम्ही सगळी मंडळी बसलेली असते, मग कुणाचा दवाखाना असेल, कुणाचा 7-12 असेल, आरोग्याचं काम असेल। पत्रकार मित्रांना मी नम्र निवेदन करतो की बंधू आणि भगिनींनो, आपण जाऊन विचारा 100 लोकांना की तुम्हाला धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली वाल्मिकांना कराड आणि ही आमचे तालुका अध्यक्ष वैजनाथराव माऊली आहेत, वकील साहेब आहेत, उपसभापती आहेत, ही सगळे नगरसेवक आहेत, 24 तास अविरत कामात असतात। ठीक आहे, सगळीच माणसं आहेत, आम्ही 100% बरोबर आहेत असं म्हणत नाहीत, माणूस हा चुकीचा पुतळा आहे। कुठं चुकला असेल तर प्रत्येक जण कानाला हात लावून हे काम करत असताना, चांगलं काम करत असताना आम्ही चुकलो तर आम्हाला माफ करा म्हणणारी ही मंडळी आहे। म्हणून मित्र, काल जी काही आरोप झाले, मग त्याचा मी एक असा साधा खुलासा असा करतो, ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, कुठं काल परवा पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याच्या बांधावर पालकमंत्री, कृषी मंत्री गेले, जवळपास 1000-1200 लोकांच्या घरात पाणी गेलं, तिथं स्वतः पालकमंत्री गेले, नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं, सरकारच्या वतीनं भरघोस अशी मदत जाहीररित्या त्यांना केलेली आहे। कारण एखाद्याचा संसार वाहून गेला, शेत 100% झालं तर 100% नुकसान कधीच कुणीच देत नाही, पण एक मदतीचा हात, फुल नाही फुलाची पाकळी, किमान त्याचा तेवढा घसारा भरून निघावा याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा धनंजय मुंडे साहेब आणि त्यांची सगळी आम्ही टीम आहोत। काल परवा माध्यमाच्या समोर, आपल्या सगळ्याच्या समोर बऱ्याच जणांनी काही गरळ ओकली, कारण माणसं त्यांची मी नावं जर घेतली तर बिचाऱ्यांनी कधी नगरपालिकाचं तोंडही बघितलं नाही लोकशाही मार्गानं, मग कशाला नाव घ्यायचं कुणाचं? कारण धनंजय मुंडे साहेबाचा काम, कार्यकर्ता आणि जनता ह्या तिघाशी ऋणानुबंध आणि विकासाचं नातं असल्यामुळं ठीक आहे, निवडणूक आली, त्यांनी काय मजा करायची, आम्ही त्यांचं अभिनंदन करू, कारण तेही लोकशाही जागृत ठेवत आहेत, त्यांनी त्यांचं खुशाल काम करावं, जनता त्याचा निर्णय घेईल, कारण लेखाजोखा हा जनतेच्या हातात असतो। म्हणून आपण सुद्धा सुज्ञान पत्रकार आहात, आणि निवडणुकीच्या काळात अनेकांना आमदारकीच्या गुदगुल्या व्हायल्यात, कुणाला वाटतंय मी MLC होणार आहे, कुणाला वाटतंय मी MLA होणार आहे। 5 वर्षे कुठे गेली होती मंडळी? तुम्ही पत्रकार नाही तर शेतकरी म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही बघा, गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये ही सगळी काल जी आमच्यावर गरळ ओकून, नेतृत्वावर गरळ ओकून जी गेलेली कंपनी आहे, 5 वर्ष कधी मोर्चा काढलाय का? शेतकऱ्याला, शेतीमालाला भाव देणारे म्हणणारे शेतात सकाळी 7ला गेलाय का कोणी? 4 पुस्तकं ऐकायचे, 10ला झोपीतून उठायचं,
पारावर जाऊन बसायचं, तुमचं आमचंच ऐकायचं आणि त्याच्यावर त्याचं मत बनवायचं आणि आमच्यावर टीका करायची. हा जो त्यांना रोग लागलेला आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम काहीच नाही. काम करायचं जनतेत जावं लागतंय. तहसीलमध्ये कधी दिसली का ही मंडळी? पंचायत समितीत दिसली का? कुणाला विहीर द्यावी, कुणाला गायगोटा द्यावा, कुणाला काही स्कीम मिळवून द्यावी, ह्याच्यात अजिबात त्यांना रस नाही. त्यांच्यात फक्त टीका एक टीका. म्हणून आम्ही जे काय काम केलं, मी संक्षिप्त अहवाल आपल्याला 1 मिनिटात सांगतो की आदरणीय मुंडे साहेबांनी कृषी मंत्री झाल्याच्या नंतर देशामध्ये कृषी विभाग महाराष्ट्राचा पहिला आला. तुम्हीच त्याला चांगल्या मोठ्या हेडलाईन्समध्ये सांगितलं की कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्र हा प्रथम आला. याचा आनंद तुम्हालाही झाला आणि तुम्ही आनंद व्यक्त केल्यामुळे आम्हीही सर्व शेतकऱ्यापर्यंत जाऊन सांगितलं की आपल्याला अनुदान मिळालं, आपल्याला ज्या काही शेतीत नुकसान झाल्या त्याच्यासाठी तरतूद करून आणली. दुसरं असं झालं की सोयाबीनला भाव नव्हता. परवाच आपल्याकडं लाडकी बहीणच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या ह्या उद्घाटनाच्या निमित्त दोन्ही उपमुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय कृषी मंत्री भारत सरकार आले होते. त्या मुंडे साहेबांनी आग्रह करून आयातीवर टॅक्स जास्त लावा असं सांगितलं आणि जी एमआरपी आहे 4,930 रुपये, सभापती 4,985, तर 5,000 रुपयापर्यंतचा भाव यावर्षी आपल्याला पहिल्या दिवसापासून सोयाबीनला मिळणार आहे. 90 दिवसाचं जरी समजा व्यापाऱ्याकडून काही थोडा कमी जास्त भाव झाला तरी आपण खरेदी केंद्र कृषी मंत्री